ब्लॉगची वाट बघत आहात तर मी तुमचा वाट बघायचा लवकर. तर हा तुम्हाला जास्त न वाट बघायला लावता आपण लवकरच घावणा बनवायला चालू करूयात. घावणा घावणा जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिले आपल्याला गॅस पेटवायचा आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपल्याला गॅस पेटवता आला पाहिजे. ठीक आहे, मग तो तवा गरम करत ठेवायचा. तो तुम्हाला हा पसारा दिसतोय तो प्रत्येक इंडियन घरात असतो, तोच आमच्या पण घरात आहे. सो बघूयात तवा तापलाय की नाही. अजून तरी नाही तापलाय. जशी आपल्याला बघून दुसऱ्या लोकांची तापते तसं तापायला पाहिजे. तर गाईज तवा तापलेला आहे. आपल्याला तेलाचा फडका, थोडासा तेल आपल्याला त्याच्यात टाकायचा आणि एक रुमाल फडका, किंवा तुम्ही फॉरेन असाल तर तुम्ही तो ब्रश असतो जो फिरवतात तव्यावर तो तुम्ही फिरवू शकता. आम्ही तर रुमालाच फिरवतो. मुठभर चिमुटभर तेलाचे 1-2 थेंब त्याच्यावर टाकायचे आणि गॅस बारीक करायचा. आणि मग आपल्या हातात जो रुमाल आहे तो त्याला पसरवायचा आहे. बघू शकता तव्यातून मस्त गरम गरम वाफ येत आहे. सो चला, आता मम्मी ऑलरेडी घावण्याचं पीठ रेडी करून ठेवलेलं. सो आता आपण डायरेक्ट घावणा घालायचे, घावणा घालायचा आहे तव्यावर. सो तुम्हाला मी जवळून दाखवते.